अरे वा, आज चक्क गाणं गुणगुणतेस. मॉर्निंग जोरात झालेली दिसते. हा, तसंच काहीतरी. बर काही खास खास काहीच नाही बाबा, पण तुमच्यासाठी चहा टाकते लगेच. नाही? नको. गेले काही दिवस तू खूप टेन्शन मध्ये होतेस ना. मी विचारलं पण होतं तुला, पण तू काही उत्तर दिलं नाहीस मला. आणि आज चक्क गाणं बिडं गुणगुणतेस. वा, लकी निघून गेला म्हणून का? चला चला, सकाळ झाली. उठा चिमण्यांनो. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. चला उठा उठा, लवकर उठा. हो, बाई दादा कधीच उठला, फ्रेश होऊन बाहेर पण गेला. तुम्ही पण उठा ना, नाहीतर सगळे म्हणतील की चिनू मनू किती आळशी आहेत. चला लवकर उठा. जे जयश्री बोलली तसं खरंच काही? खरंच काही नाही. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा ना. मला फक्त आपल्या घरातल्या सगळ्यांची काळजी आहे बाबा, बाकी काही नाही. आणि लकी भाऊजी निघून गेले ते मी किती घाबरतेस, मस्करी करतोय. सॉरी सॉरी सॉरी. काय बाबा तुम्ही पण. नाही पण खरंच तुला आज असं खूप आनंदी बघून ना बरं वाटतंय मला. सगळं असं नॉर्मल झाल्यासारखं वाटतंय. लकीच्या आठवड्यात ते पण असो. नका काळजी करू बाप, हळूहळू सगळं ठीक होईल. कळतंय का मला. जयश्रीला कधी कधी अति करते. ते तुझ्यावर डापरायला लागले ना की मग मला राग येतो. बाबा मी खरं सांगू, मला आईंच्या बोलण्याचं कधीच वाईट नाही वाटत. काय त्यांना, आणि जर का मला बोलून त्यांना बरं वाटणार असेल ना तर मी खुशाल ऐकून घेच. काय आमचं वय झालं का आता, म्हणून बाकी काही नाही. पण तू अशीच कायम खुश राहा. हा काय? अरे गुड मॉर्निंग साहेब. गुड मॉर्निंग. अरे तुझा का चेहरा पडलाय? काही नाही, कामाचं जरा टेन्शन आलंय बाबा. लकी गेल्यामुळे कामाचं कसं होणार मला नको टेन्शन घेऊस. होईल पाणी. पाणी काय हो, बरं नाही वाटत आहे का? ठीक आहे, फक्त थोडा थकवा आल्यासारखं होतं. तू एक काम कर, जा आराम कर बघू. जा जा. नाही बाबा, आज खूप काम आहेत, इन्व्हेस्टर्स पण येणार आहेत. मग पोस्टपोन नाही करता येणार का? कामं खूप पेंडिंग आहेत. सगळं कसं मॅनेज होणार आहे मला तेच कळत नाही. गुड मॉर्निंग माधवराव. अरे गुड मॉर्निंग. अरे राणे येऊ का काय? या मॉर्निंग. बसा बसा. सॉरी, ते काल आपली भेट झाली नाही. मी आलो होतो पण आय थिंक तुम्ही तेव्हाच बाहेर गेलात. हो, तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? खरं तर आम्हीच सॉरी म्हणायला पाहिजे. तुम्ही आलात आणि नेमके आम्ही घरी नव्हतो. हो ना, म्हणजे तुमची खेप वाया गेली ना, म्हणून म्हटलं मग सकाळीच लगेच भेटून यावं तुम्हाला, म्हणून आला. अरे रानडे आलेत का? आवाज आला मला आतमध्ये. नमस्कार जयश्री. नमस्कार. दिवाळीची गिफ्ट घ्यायला आलात वाटतं. पाडव्याला जावयाचं मानपान करायला विसरले ते, पण गिफ्ट घ्यायला बरोबर आले. अगं 20,000चं वाउचर दिलं होतं, विसरलीस का? आकाशने सांगितलं नाही का? कसं आहे ना, खरं तर आम्ही सोन्याचा दागिनाच देणार होतो, म्हणजे बनवायलाही सांगितलं होतं, पण अचानक
वेळेत मिळाला नाही ना दागिना, म्हणून मग देता नाही आला. सॉरी. बाबा सॉरी का म्हणताय? म्हणूनच तर आज आलात ना तुम्ही. बाबा अहो, पाडव्याचा मानपान तर करायचंच होता ना आधीपासून आपल्याला. मी आलेच पोवाळणीचं ताट घेऊन येत. वसुंधरा, राहू दे ना, म्हणजे झाली आता दिवाळी, इट्स ओके. असं कसं? मान तो मान असतो आणि मला माहिती आहे आई बाबांना तुमचा व्यवस्थित मानपान केल्याशिवाय चैन नाही पडणार. हो नाही? हो 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 ना, इतके चांगले जावई मिळालेत, मानपान तर व्हायलाच हवा. आलेच ताट घेऊन येते. बाकी कशी झाली तुमची दिवाळी? खूप छान झाली. म्हणजे तसे आम्ही दोघच घरी होतो, म्हणजे जास्त काही केलं नाही, पण हा फराळ आणलाय तुमच्यासाठी, ठेवतोय. खरं तर तुम्ही तनयाच्या माहेरची दिवाळी बघायला हवी होती. या आम्ही सुद्धा अगदी घरच्यांपुरती साधी करतो, पण विशाखा, बाप रे, एवढा मोठा घाट घालते ती. घरच्या नोकर माणसांना सुद्धा हजारोंची भेट देते. आई तुम्हाला काय सांगू, मम्माला या सगळ्याची खूप आवड आहे. ती सगळ्यांचं अगदी मनापासून करते. आई, आमच्याकडे तर दिवाळी पार्टीला खूप मोठे मोठे सेलिब्रिटीज पण येतात. हो, नाही काय आहे, ज्याला जे परवडेल ना त्याने ते करावं. मनापासून केलं म्हणजे झालं. काय रानडे, मी तर म्हणतो पुढच्या वर्षीची दिवाळी ना आपण सगळे मिळून साजरी करू. हो हो, त्यात खरी मजा आहे. हो काय जयश्री? हा काय केलं? घ्या आई. जरा लवकर करा. हा, नाही आकाशला ऑफिसला जायचं. अहो नाही, इट्स ओके, थोडा उशीर झाला तरी काही हरकत नाही. अरे वा, मगाशी मी आराम कर म्हणालो तर म्हणाला नाही राहू दे म्हणून. अरे आता बघा पक्का जावई झाला. अक्षय वसुंधरा, लकी, आकाश आणि रानडे, छे, सगळाच गुंतावून बसला. त्या वसुंधरानं अशी काय जादू केली की लकी सारखा माणूस बिथरला? लकी तर गेला, पण आता माझं काय? लकी शिवाय माझा प्लॅन पुढे कसा जाणार? लकी बरोबर माझ्या तनयाचं फ्युचर तर नाही 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 नाही, अजून बरंच काही करता येऊ शकतं. आणि त्यासाठी मला त्या लकी सारख्या फालतू गुंडाची गरजच नाहीये. जे काही करायचंय ना ते सगळं मी करणार. ठाकूरांचा बिझनेस, त्यांचा पैसा मी तनयाला मिळवून देणार. जयश्री, तुझी काही खैर नाही ग आता. तुझ्याच घरात ना तुला मोलकरीण करणार आहे मी, नाहीतर विशाखा भालेकर नाव नाही लावणार. आकाशराव, ही आमच्याकडून तुम्हाला पाडव्याची भेट, गोड म्हणून घ्या. अहो बाबा, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की अशी सगळी फॉर्मॅलिटी प्लीज करत जाऊ नका. अहो तुम्ही म्हणाला तो, पण आमची इच्छा होती ना. घ्या ना, गोड म्हणून घ्या. ठीक, तुमच्याकरता मी घेतोय. पण मी सुद्धा तुमच्याकरता एक गिफ्ट आणलं, ते मी घेऊन येतो.
दिवाळीसाठी आम्हाला गिफ्ट? आम्ही देतो बाई, अगदी मोकळेपणाने देतो आणि अगदी वेळच्या वेळी देतो. आले 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 गिफ्ट आले. आई बाबा शुभ दीपावली. शुभ दीपावली. पाया पडतो. सॉरी, ऍक्च्युली हे गिफ्ट मी तुम्हाला कालच देणार होतं, पण नेमकं तुम्हीच घरी नव्हता. नाही, वसुंधरा मला म्हणाल्या की तुम्ही आय थिंक मार्केटमध्ये गेला होता. पण तुमचा तो माळी, तो मला म्हणाला की तुम्ही रिक्षा पकडून कमला मिल्स मध्ये गेलायत, हो का? कमला मिल मध्ये नाही, म्हणजे कसं आहे ना, त्याच्या बाजूलाच मार्केट आहे ना, म्हणून मग आणि अहो काय आहे, रिक्षावाल्याला कमला मिल्सच सांगावं हा. लागतं, नाहीतर येत नाहीत ना ते. हो ना. अच्छा अच्छा. बरं, आम्ही आता निघायचं म्हणतोय. येऊ का काय? नाही बसा 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 बसा. अहो पण फराळ केल्याशिवाय मी तुम्हाला जाऊच देणार नाही तर. नाही. बसा बसा. बरोबर बरोबर. तर नाही, जा सर्वांसाठी फराळ घेऊन ये. मी आणते, आलेच. आई जरा एक मिनिट. हा बोल मम्मा. काय चाललंय ग तिकडे? काही नाही, त्या वसुवाहिनीच्या आईबाबांना गिफ्ट देणं चाललंय. मम्मा तू सांग, लकी भेटला? भेटला ना, पण काही बोलला नाही. बुडाला पाय लावून ना पळून गेला युसेस. पण का? अगं तेच तर सांगितलं नाही त्यांनी. एनिवे, आता सगळी मदार आपल्यावर आहे. आपल्याला काहीही करून त्या जयश्रीला नमवायचंय. आता आपल्याला लवकरात लवकर हालचाल करायला हवी आहे, कळलं? मम्मा तुझ्या डोक्यात काही प्लॅन आहे का? बऱ्याच आयडिया आहेत. मम्मा यू सिरियस? एनिवे, पुढे आई. आकाशराव, ती अंगठी घालून बघते ना जरा, ते म्हणजे माप बरोबर आहे की नाही तुम्हाला कळेल ना. नो. कळलं? तनया? तनया कळ. हा 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 बोल. तनया? मम्मा एक मिनिट थांब. हॅलो हॅलो हॅलो. रेंज इश्यू वाटतं. आले, 1 मिनिटात आले. ऐकूच नाही येते. हॅलो. हा मम्मा बोल. काय आहे तनया? काही नाही ग, मला जरा बाहेर यायचं होतं. सगळ्यांसमोर बोलता आलं नसतं ना. काय बोलता आलं नसतं? अम्मा, इकडे एक मेजर झोल झाला. लकी ना घरातून बाहेर पडला. त्याला फॉलो करत वसुवाहिनी त्याच्या मागे आली. काय घडतंय हे बघायला मीही त्यांना फॉलो केलं. गुड. हे असंच करायचं. इवन बेटर मम्मा, मी ना त्यांच्या मागे मागे आले. Actually मला काही ऐकू आलं नाही. मी एक बघितलं, वसुवाहिनीने लकीच्या बोटातून अंगठी काढून घेतली. व्हॉट? येस. आणि तुला माहितीये का, तीच अंगठी वसुवाहिनीच्या आई बाबांनी आकाश दादाला गिफ्ट म्हणून दिलीये. अगं पण तनया, हे कसं शक्य आहे? एक आणि हे तू सगळं मला आत्ता सांगतेस? सॉरी मम्मा, विसरून गेले. इट्स नॉट अ बिग डील. कम ऑन यार. इट इज अ बिग डील. इन फॅक्ट इट इज अ व्हेरी बिग डील. आपल्याला त्यांची सगळी सिक्रेट्स कळायला हवी, आणि काहीही झालं ना तरी मला कळवायचं. सगळ्यात आधी ना हे अंगठीचं काय प्रकरण आहे हे शोधून काढायला पाहिजे. अरे तू काय म्हणालीस? वसुंधरानी लकीच्या बोटातनं अंगठी काढून घेतली? येस, मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं.
आणि ते पण खेचून. एक काम करता ना, त्या वसुंधराला जरा बोलतं कर. तिच्याकडून काही कळतंय का ते बघ. मी आलेच. रानड्यांकडे जरा चक्कर मारून येत. ओके डन मम्मा. बाय. बाय. बनी उठ उठ पटकन, होमवर्क कम्प्लीट करणार होतास ना. उठ उठ, का झोपतोयस? काय करू, खूप कंटाळा आलाय, बोर होते. हा अभ्यास पण किती बोर आहे. मग बाळा थोडा वेळ दुसरं काहीतरी कर. काय करू, त्याची ना म्हणून पण त्यांच्या फ्रेंडकडे गेले. कॉमिक्स वाच. झाले सगळे वाचून, नवीन आणावे लागते. मग काय बरं करता येईल? ड्रॉइंग. ड्रॉइंग करायला तर तुला किती आवडतं. ड्रॉइंग कर. पण आत्ताच तर थोड्या वेळापूर्वी केली होती. का सारखं ड्रॉइंग ड्रॉइंग ड्रॉइंग? लकी अंकल असायला पाहिजे होते. त्यांच्या मोबाईल मध्ये गेम तर खेळला असता. कुठे निघून गेलाय तो? आणि एक गोष्ट लक्षात ठेव, लकी अंकल आता कामासाठी गेले आणि आता ते परत कधीच येणार नाही. कळलं? काय? काय म्हणालीस तू? लकी परत येणार नाहीये? नाही ते मी आणि तुला काय माहिती ग? तू कशावरून सांगतेस की तुला असं परत यायला नकोय? अरे हो, तसं काही नाहीये. ते लकी भाऊजी स्वतःच जाताना म्हणाले होते ना की परतीचं काही सांगता येत नाही. हे उगाच आता बनीला आशा नको लागून राहिला म्हणून मी तसं म्हटलं. म्हणून काय झालं? हा, लकी परत येईल या आशेवर मी सुद्धा आहे. आणि आपलं माणूस जर लांब गेलं तर ते लवकर परत यावं या आशेवर नसतो का आपण? काय होय. मग बऱ्या, तू आईचं काही ऐकू नकोस. हं? लकी लवकरात लवकर त्याचं काम संपून येणार आहे. आणि तो आला ना की आपण त्याला आपल्या घरीच राहायला सांगूया, आपल्या बरोबर. आणि तुला काही सुट्टी आहे ना आज? घरात काय बसलायस? कोणीच नाही खेळायला. हो का? जा 100 दोरीच्या उड्या मार, नाही तर उठापाशा काढ जा. मुलांनी असं सुट्टीच्या दिवशी घरात बसून राहू नये. सावकाश बनी. नाही बाई, नुसतं घर कोंबड्यासारखं बसून ठेवलंय त्यानं घरामध्ये. सॉरी आई, पण काही माणसं गेलेलीच बरी असतात.